हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल वन्स अगेन. आणि आता आपण चाललो परत त्याच जागेला ज्या जागेत आपण सर्वे केला होता. तिकडे आपल्याला काहीतरी भेटलेलं आहे, एक गम्मतशीर, एक जीविका. ते आपण बघायला चाललेलो आहोत. तर चलो निकलते हैं मार के लिए और देखते हैं क्या मिला है अपने को, कौन सा खजाना हाथ लगा है. यस, ट्रेजर मिला है अपने को जमिनीच्या खाली. बघायला जाऊ आणि खूप अनमोल आहे तो खजाना गाईज. तर लेट्स गो, लेट्स गो. फायनली आपण आगरी लस्सी प्यायला आलेलो आहोत. फायनली आपण पोहोचलो लोकेशनला, म्हणजे जस्ट पोहोचू. 1.5-2 तास आम्ही उभे राहिल्यानंतर आता आम्ही मस्त गाडीत बसलोय. अवतार बघाल तर माझा हे बघा. घर से निकलते ही कुछ देर चलते ही गया है मेरा गाडी चालक गेलेला आहे किधर स्वच्छतागृह मध्ये सुसू करायला. तोपर्यंत मी असा मध्ये स्टँडर्ड बसलेलो आहे. हाय हाय मिरची, उफ उफ मिरची. ड्रोन बिन घेतलेला आहे, पण आता वाजले 4. एक सेकंड दाखवतोच तुम्हाला. वाजले 5:30, 5:15, 5:20 आणि 2 तास इकडे जायला लागतात. म्हणजे ड्रोनचं काही काम नाही. टॉर्च वगैरे घेतलेली आहे, कारण की आपल्याला शूटला टॉर्च लागणार आहे. लेट्स गो. किती वेळ लागतो जायला? 2 तास लागतील. 2 तास. आपला पायलट वगैरे 2 तास पण आलो चालू. आणि मला विचारतो साईडला बसून. बाबांसारखं मला डेअरिंग नाही, म्हणजे अशी काही फरक पडत नाही. नितीन, आपण थोडा लेट गेलो तरी खजाना भेटलेला आहे ना आपल्याला. बस खजाना भेटलेला आहे. खजाना बघायला पण चाललेलो आहोत. लेट्स गो गाइस. को ड्राइवर साइडला बसून जी फील आहे ना, त्याची मजाच वेगळी आहे. बड़े दिनों के बाद मैं को ड्राइवर सीट पर बैठा हूँ. ऐसा मजा ले और लुप्त ले रहा हूँ. नुसत्या कोंबड्यांना खेकड्या दिसतात बॅनरवर, पण आज गाईज मंगळवार आहे. सो नो खेकडा नो कोंबडा. जर येताना 12 वाजून गेले आणि दिवस पलटला, मग हे कोंबडा तर माझ्या मुले जाणार आहे. मैं बोल के रखता हूँ. नो डाउट ऑन दैट. किधर खाएंगे क्या खाएंगे वो देखते हैं. 2 चॉईस आहेत, एक वाकडी कप आणि दुसरा वेलकम. लेट्स. आज तो मौका भेटलेला आपल्याला की आगरी लस्सी ट्राय करायची. आपण मागच्या ब्लॉग मध्ये आणि त्याच्या पहिल्याच्या पण ब्लॉग मध्ये बोललोय की आगरी लस्सी ट्राय करायची. आणि आपल्याला जमलं नाही करायला, कारण का बंद असायचं किंवा डायरेक्शन आपलं चेंज व्हायचा, रोड चेंज व्हायचा. पण आज मी आणि माय पार्टनर आम्ही दोघं जाऊन मस्तपैकी आगरी लस्सीचा स्वाद घेणार. बाय द वे, मला लस्सी, आय एम नॉट अ लस्सी मॅन. मला लस्सी वगैरे आवडत नाही, पण तरी सुद्धा आगरी माणसाने पण चालू केलेलं आहे आगरी लस्सी. ती ट्राय करणंच गरजेचं आहे. लेट्स गो. लेट्स मिलते तू ग्लास के साथ, आगरी लस्सी के साथ. फायनली आम्ही आलेलो आहोत आगरी लस्सी. आहे का चालू? चायनीज हॉटस्पॉट पण आहे. आणि ही बघा, ही आहे आगरी लस्सी. भाई जैसा गाइस बोला था, जाके पिऊंगा मतलब पिऊंगा. ये आगरी लस्सी या मावते मस्त. फायनली आपण आगरी लस्सी प्यायला आलेलो आहोत. आणि आपण स्पेशल मागवली. ॲक्च्युली मलाई म्हणजे स्पेशल अशी येते, पण मला मलाई वगैरे आवडत नाही, म्हणून मी मला स्पेशल घेतली विदाऊट मलाई. आणि विथ मलाई आगरी लस्सी. बघ, टेस्ट कर. आहे ना गाईज, 1 नंबर आहे. 100 पैकी 100 मार्क. पहिल्यांदा आपण जेव्हा आगरी लस्सीबद्दल माहिती केलं, तेव्हा मी ॲक्च्युली टिंगलमध्ये बोललो होतो. आगरी लस्सी म्हणजे आगरी मी असून आगरींची लस्सी काय आहे ती मला माहीत नाही. पण जर तुम्ही जर ह्या रोडला येत असाल, मुंबई गोवा रोडवर, तर हा गाव कुठला आहे रे? पालखर नाका. आमटेमला जर तुम्ही आलात तर प्लीज ट्राय करा. स्पेशल पण आहे आणि साधी पण आहे, पण मी स्पेशल ट्राय केलं, त्यामुळे ड्रायफ्रुट्स वगैरे होते. बेस्ट होती. तुला आवडली का? मस्त, एकदम जबरदस्त. मग तुला समजलं का? आता जेव्हा तुम्ही फादर तुम्ही याल ना इकडे, बाबांना घेऊन ये आणि मला पार्सल आणायचं. कोंबडीवाला होता का असंच घरातला कोंबड्या? दुकान होतं. अच्छा गाईस, मी आता आलोय, पण नितीन सकाळी पण आला होता. इकडनं कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या आणि पोलीस वगैरे येऊन काहीतरी चालू झालं त्यांचा पंचनामा.
देखो मिला कुछ असं होतं. लोक कोंबड्या पण चोरायला लागले काय पण ते पण एखाद्या धंद्यावाल्याचे आहे यार हे गलत बात आहे. आता आपण पोहोचलोय महाड सिटीमध्ये बाय द वे. वाजलेत ऑलमोस्ट 7:24. त्याला ETA सांगितलं होतं 8:47 आपण पोहोचणार. आणि गाडी अशी वाढली आहे की आपण 8:10 ETA आहे तो पण वाटत आपण पुरा करू. फायनली आपण पोहोचलो आपल्या लोकेशनला म्हणजे जस्ट पोहोचू. हार्डली 500 मीटरवर आहे. 500 मीटर्स टू गो गाईज. 7:55 लाच आपण आलेलो. 7:55 ला म्हणजे ऑलमोस्ट पाऊण तास नितीन भाईने आपला वाचवलेला आहे. गाडी रापचिक आलेली आहे. ट्रेजर हंट चालू आहे. गाईज हा आपला सेकंड प्लॉट आहे जे आपण सर्वे करताना बघितलं असेल. अच्छा ओके गाईज एकदम स्टेशन लागतात. कोकण रेल्वे आलेली आहे. तर बघू कधी पाणी लागतंय. पाणी लागेपर्यंत आपण इकडेच आहोत. थांबलेलो आहोत. नितीननी सोय केली आहे मस्त. थम्सअप बिम्सअप. हाँ कौन है ऑपरेटर? हिंदी मराठी थोड़ा हिंदी. अभी कितना टाइम जाएगा लगने के लिए? पानी लगेगा. ऊपर लग गया पानी. ऊपर कितने फुट पे लगा? हमें 140 में लग गया थोड़ा. क्या बात करते? अच्छा हमें और नीचे लगेगा. अच्छा कितना वो पहला जो मारा कितना इंच लगा उधर पानी? उधर 1.5 इंच लग गया. 1.5 इंच लग गया. हाँ उधर 140 में थोड़ा लग गया. हाँ 205 में बढ़ गया पानी. अच्छा वाह. 1.5 इंच फुल है. मतलब मई महीना में भी पानी मिलेगा. कंटिन्यू चलेगा. Continue पूरा चलेगा. पत्थर ही है ना. बराबर. कंटिन्यू चलेगा. मोटर भी ये अभी चालू किया ना 24 आवर. लाइट कितना जब आएगा उतना जब चलेगा. अरे वाह मस्त. इधर भी ऐसा रखना चाहिए अभी. हाँ लगेगा. अभी कितना 160 हो रहा. अच्छा ये गिला आ रहा मिट्टी. वही ऊपर पानी है नीचे धुआं उड़ रहा. अच्छा. कटिंग जाम हो रहा. ओके गाईज गेले 15 मिनिटापासून आपण बघतोय आता पाणी येईल. उभा राहून कंटाळलो राहून कुठे बसतो. पाणी आलं की मग येतो. गाईज यांनी इथं पाणी आणलंय कारण फ्रिक्शन नाही व्हायला पाहिजे. फ्रिक्शन होतं ना आतमध्ये घासत आहे ना तो. पण जरा ओलावा करतात पाईपला. पाणी टाकायला लागतं ना फ्लॅशरला. हा काय हो तो पाण्याचा पण स्प्रे देतो तेव्हा तो हे व्हायब्रेट करतो. अच्छा पाणी लागला 80 फुटावर. हां बरोबर. नाही हाच खजाना बोलवतो त्याच्या शोधात आपण होतो आणि तो आलेला आहे मुबलक. आणि याला सुद्धा जपून वापरायचं. आमचं पण असं आहे बाबांनी तिकडे जागा घेतली आहे म्हणजे पार डोंगरावर पण घेतली आहे. तिथे सुद्धा बोरिंग पाणी लागलं आहे. आमच्या ते कर्जत जागा आहे. 14 गावाला पाणी नाही आहे. वाडीला तो वाड्या आहे तिथे 14 वाड्याला वाढ पण आहे. पण बाबांना हाताला गुण आहे. यश आहे. ये पाइप डालते वक्त पानी उठना चाहिए या निकालते वक्त? वो आएगा. ऊपर आएगा. और थोड़ा बढ़ गया ना. हाँ बढ़ गया तो बाहर आएगा. ड्रिलिंग में आएगा. ड्रिलिंग में आएगा. हाँ वही बोल रहा हूँ. हाँ ड्रिलिंग में आना चाहिए ना. हाँ वही आगे नीचे जाएगा. हाँ पैसे में क्या अरे हाँ नहीं इतना अंदाज आने के बाद डीजल पेट्रोल निकलेगा क्या इसमें से? 2000 फीट मारे तो भी किधर भी नहीं निकला. हैदराबाद में 2000 फीट मारते. हाँ फिल्म नगर एरिया में 2000 फीट मारते. क्या बात. किधर भी पेट्रोल गैस किधर भी नहीं मिलता. मिला तो आपके अपना युद्ध बंद करेगा ना. हाँ मिलेगा तो मैं इधर सप्लाई करेगा. बीट तो आणतो ना आणते बाय द वे. भूक लागली थोडा खाऊ नल्ली. चांगलं ब्लॉग तो येईलच पण काय ना खुशी बांटने से बढ़ती है दुगनी होती है. तो मैं लाइव में खुशी आपको दिखा रहा हूँ और मेरी खुशी बांट के मैं इसे दुगना करना चाहता हूँ. गाइस
अवतार बघा, अवतार बघा, अवतार बघा बघा. मेहनत आहे, मेहनत उभा राहायची मेहनत आहे आणि ब्लॉग बनवायची. 1.5-2 तास आम्ही उभे राहिल्यानंतर आता आम्ही मस्त गाडीत बसलोय आणि गाडीचं आपण दिवाळी केलेली आहे. अवतार बघाल तर माझं हे बघा, स्टँड पण इज्जत करत गाडीत बसून कमरेला त्रास न देता इकडनं शूट करू आपण. डायरेक्ट दाखवतो कसा अँगल ठेवला आम्ही गाडीचा. इकडनं डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह देणार मी, शूट घेणार. पाईपचा आवाज बदल ना, एअरचा का पाण्याचा प्रेशरचा येतोय तो. गँग तो मंगताय ना, बस प्रणवचीच भीती आहे, प्रणवचीच भीती आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे कल्टी नाही, हे बघ इथं आपलं हे चाललंय ना, तेल की खोज. पबजी गेला, पबजी पीसी. 11:15 वाजले आणि मागे तुम्ही बघू शकता सर, आपली जीप नाही, आपली एंडेवर पाणी आणते. कारण का त्या पाईपमध्ये जे बीट्स आहेत तेवढं पाणी टाकायला लागतो. त्याच्यामुळे काय होतं ना, फ्रिक्शन होत नाही आणि काय ते प्रेशरनी कटिंग पण होते असं बोलतात. त्या पाणी धार सोडतात, त्याच्यानी रॉक कटिंग होतो, त्याच्यामुळे ते पाणी वापरतात. आणि गेले पाणी घ्यायला बाहेर इथं एक डोळा बंद आहे फॉगलाईटचा. एक और खर्चा ऊपर पानी है, अच्छा नीचे नहीं मिल रहा है, तो नीचे लूज है, लूज पत्थर है. तो क्या कर सकते उसको 300 हो गया. बस. अभी स्टोरेज रहता वो बोल रहे थे कंटिन्यू चलता. बरोबर. वो वाला बहुत अच्छा है. वो फुल है. वो टाइम पिताजी था ना, उनके वो लकी आदमी है. अभी मैं करके पानी ठीक से ज्यादा नहीं लगा, कोई बात नहीं. ये भी चलेगा, हाँ बहुत बार चेंज हो गया. हाँ ये ऐसा वाला परमिशन में बता नहीं सकता. बराबर. मारने के टाइम में कम ही पानी आता, हाँ मोटर डालने के बाद कंटिन्यू भी चलता. चलता है, बराबर सही बात. बहुत बार चेंज हो गया, पत्थर नरम पत्थर नरम है. ऐसा आया. अच्छा, तो अभी नीचे का फ्लश करते क्या करते हो प्रेशर से? अभी इसलिए गाड़ी बंद किया, एक बार वो पानी लाएगा ना, हाँ कितना जमा हो जाएगा उतना निकाल के फिर वापस 2 बाल्टी पानी डाल के साफ करके निकालने का. बस अभी तक वो एक बार डाल दिया, हाँ ज्यादा मट्टी नहीं रहता. अभी गाड़ी भी बंद किया, 10-15 मिनट बंद करा तो कितना पानी स्टोरेज हो जाएगा बरोबर. निकालने का, फिर वापस 2 बाल्टी डालने का, साफ हो जाता. बस गाईज, म्हणजे एकदम पाणी गेलेलं नाहीये. जो आपल्याला 1.5-2ची अपेक्षा होती ती पाऊणचं आलेलं आहे. 1.25 इंच पाणी लागलं. कितना 1.25 इंच पाणी लगा रहेगा ना? 1.25 इंच पाणी लागलेलं आहे. तर ठीक आहे, आपली ही जागा छोटी आहे, 20 गुंठे आहे, त्याच्यासाठी भरपूर झाली. मागची जी पहिली जी बाबांनी मारली येऊन आज सकाळी, तिला फुल पाणी लागलं आहे. होय ना, होत आहे. तिकडनं पाणी इकडे आणेन मी, पाईप टाकेन. आणि असा बघू शकता तुम्ही, एकदम कालोख, एकदम कालोख. इथे मी वस्ती करणार आहे गाईज येऊन. गाईज आता आपण चालू पाणी घ्यायला फ्लशिंगसाठी. त्याला फ्लश करायला लागेल. इथे आपले बोरिंग मारलेले आणि हा पहिला प्लॉट आहे. आता आपण दुसऱ्या प्लॉटवर जाऊ, तिथे मी दाखवतो तुम्हाला कुठे मारले. म्हणजे मला माहिती नाही आहे पण शोधतो. बघा स्टेशन आणि हे आपलं इथं प्लॉट. कुठला आहे? याला मजबूत लागला आहे गाईचे. बाबा असताना ड्रिल झाली होती फुल पाणी, आणि तिथे मी असताना ड्रिल झाली कम पाणी. ओपन असं दिसलं असतं. ओपन नाही ते उघडणारच नाही. पण समजतं ना एवढं पाणी, एवढं उडलं ना इथे. तरी पण दुपारी मध्ये सुकला पण असेल. हो गाईज परत गाडी चालू झालेली आहे. आता परत आपले ते माणसं सगळं थांबलेत ना, हे सगळं चालू होतील. डापाडापे पाणी ओततील फ्लश करण्यासाठी, चिखल काढण्यासाठी. बस दॅट्स इट. आणि काम खतम. मग आम्ही निघालो लगेच ही गाडी धरून. पण या ब्लॉगमध्ये किती पाणी लागलं आहे, कसा लागला आहे, ते आपण जेवताना डिस्कस करू. निघायचं का? चलो चलते. 12 इथे वाजले गाईज, घरी पोहोचायला 3 वाजते. गाईज बघू शकता इकडे अरायवल 3 वाजून 17 मिनिट, 3 तास 17 मिनिटं लागतील आणि 153 किलोमीटर लांब जातो. तर गाडी आपल्या भावाने घेतली तुमच्या. बस अभी बघाते डायरेक्ट हॉटेल पे मिळते. मित्रांनो कमीत कमी मी इकडनं 2 ते 3 किलोमीटर 4 किलोमीटर आलो असेल. तर 4 किलोमीटर ना हे बघा, हा स्पीड ब्रेकर गेला, हा परत आला. हे करत करत आमचा पाऊण तास इथे गेलाय या स्पीड ब्रेकरांमुळे. बघा आता परत येईल स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकरला हे नाही म्हणजे फ्रीमध्ये वाटल्यासारखे स्पीड ब्रेकर लावलं त्या लोकांनी.
आणि नको तिथे लावलं जायचं. आता तिथे एक होता, दोघांच्या सेंटरला लावला असता चालला असता. पण अशी झाली आहे की हा माणूस चायनीज खात नाही आणि इकडे फक्त चायनीज आहे. इथं आपण आता जेऊ मस्त म्हणजे चिल्ली आहे. आम्ही चिल्ली करा एक हाफ अननेसेसरी अडकलोच आपण या इथे ट्रॅफिक मध्ये, कारण का रॉंग साईडनी बसवाला आलेला आहे. गरज नसताना 2 रुपयाचं पेट्रोल वाचवायला किंवा डिझेल वाचवायला किंवा CNG वाचवायला तो रॉंग साईडने आलेला नाही. आपण इथे ट्रॅफिक मध्ये अडकलोय. आपली इथं झाली घाई जायची, अजून आम्ही जेवलो नाही. तर मगाचचा फ्राईड राईसचा फक्त नाश्ता होता तो, स्टार्टर माझा झाला. पण जेवण तर आपण वेलकमला चिल्ली, इंडियन चिल्ली. काय आहे ती इंडियन चिल्ली बघा तुम्ही पुढे. पहिले ट्रॅफिक तर निघू दे मेरी जान. बघा समोरच्या गाडीमुळे तर ट्रॅफिक झाली. पोलिसांनी काढले असेल बाहेर ते. रॉंग साईडने टाकतात ते बघा. इथे पण वेगनर थांबले बघा रॉंग साईडने टाकायला. काय गरज आहे का? काय गरज आहे का सांगा मला. मित्रांनो, आपण 150 किलोमीटर लांब आलो इंडियन चिल्ली खायला वेलकमला. बाकी धाबे सगळं सोडून आणि येताच आम्ही बघितलं तर काही काही दुकानं बंद आहेत. गॅस सिलेंडरसाठी बंद आहेत. आणि आता आम्ही आलो डायरेक्ट कलंबोलीला काय घ्यायला, बर्गर खायला. काही कुठे त्या हॉटेलमध्ये बसून जेवायचं स्वप्न आणि कुठे गाडीत बसून बर्गर खायची आलेली वेळ. आईला डेंजर कमी राव. लाईफ इज व्हेरी अनसर्टन. जे प्लॅन करतो ते होत नाही, पण तरी आपण 3-4 पोचतोय गाई. त्याला 3 टाइम दिसत होता. गाईज फायनली घरी पोचलोत आपण. 147+ किलोमीटर चालवली गाडी आज, म्हणजे मी निघताना, कारण का आपण मध्येच रिसेट केलाय तो 8-10 किलोमीटर नंतर. हेच गाईज, तर बस पोचलोय घरी. आता मी पण झोपतो, तुम्ही पण झोपा. आय मीन तुमची कामं करा. बस आजसाठी बस इतना ही. साइनिंग ऑफ. आता जिथे का मिळते है अभी अगले.